फुलंब्री शहरातील हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे माजी जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई चव्हाण यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत फुलंब्री शहरात 350 लाभार्थ्यांना भांड्यांचा संच वाटप करण्यात आला आहे। यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रमुख सुहास शिरसाट, विजय अवताडे, भाजपा तालुका अध्यक्ष सांडू जाधव, जितेंद्र जयस्वाल, विवेक चव्हाण, विनोद भैया पाटील, शिवाजीराव पाथरीकर, सारंग गाडेकर, तारुअप्पा मेटे, राजेंद्र टकले, गोपाळ वाहक, योगेश मिसाळ, रोशन अवसरमल, इलियास शहा, सुचित बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने हजर होत्या। यावेळी पत्रकारांनी हॉटेल ऑरेंज फ्लॅग मध्ये रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली असता त्यांना प्रश्न केला की आपण आता लोकसभा निवडणूक हरल्यानंतर पक्ष आपल्याकडे काही महत्त्वाचा पदभार देणार असल्याचा काही घडामोडी आहेत का? मराठवाड्यातला चेहरा म्हणून मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत का? त्यावर त्यांनी आपल्या शैलीत उत्तर देत म्हणाले, मला विधानसभा लढवायची नाही, विधान परिषद लढवायची नाही, मला जनतेला थांबवलं, मला कोणी पाडले नाही आणि पक्षाने जर आदेश दिला तर मी सरपंच देखील होईल, मात्र मला कुठल्याही पदाची लालसा नाही, पक्ष जे ठरवल ते मला मान्य राहील, असं ते म्हणाले। या कार्यक्रमाप्रसंगी दानवे यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर बोलत महाविकास आघाडीला फटकावले। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, संभाजीनगर। दिलेली आहे। व्यक्ती स्वागतपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले नसतील तर त्यांनी त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काही मदत पाहिजे असेल, सहकार्य पाहिजे असेल तर तुम्ही कधीही माझ्याकडे या। आपल्याला पूर्णपणे सहकार्य या विषयामध्ये सुद्धा लाडक्या बहिणीच्या बाकी आल्या असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण संपूर्ण सहकार्य आपल्या कार्यालयावर करणार आहे। आपण सगळे शेतकरी आहे, तर शेतीमध्ये आणि संसारामध्ये सरकारची जर गुंतवणूक नसेल तर शेतीमध्ये भी फायदा नाही आणि संसारालाही अडचणी येतात। काही प्राथमिक गरजा अशा असतात की त्या संसारामध्ये माणसाला आवश्यक असतात आणि त्या गोष्टी जर आपल्या संसारात नसतील